एक 11 वर्षाचा मुलगा संध्याकाळी झोपेमधून अचानक उठतो, कारण की त्याला त्या रूममधून वेगवेगळे प्रकारचे आवाज येत होते। मग तो आवाज कुठून येतोय आणि तो आवाज नेमका कशाचा आहे हेच पाहण्यासाठी तो उठला आणि झोपेतून उठला आणि त्याच्या आईकडे तो गेला। त्याच्या आईकडे जेव्हा तो गेला तेव्हा त्याला त्याची आई एका व्यक्तीबरोबर नको त्या अवस्थेत नको ते कृत्य करताना दिसली। म्हणजे त्या दोघांच्याही अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते आणि अशा अवस्थेत त्या 11 वर्षाच्या मुलानं त्याच्या आईला बघितलं होतं आणि इथूनच एक धक्कादायक प्रकरण घडलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादची। फिरोजाबाद परिसरामध्ये राहणारा एक मुलगा होता, त्याचं वय होतं 11 वर्ष। 26 नोव्हेंबर 2023 ला तो अचानक घरामधून बेपत्ता झाला। बाहेर मुलांसोबत खेळायला गेला होता पण तो परत घरी आलाच नाही। मग घरी परत न आल्यामुळं घरचे सगळे मोठ्या प्रमाणात परेशान झाले। कुठं गेले काय गेले म्हणून त्याची इतरत्र सगळीकडे शोधाशोध करत होते, पण संध्याकाळ झाली तरी सुद्धा तो मुलगा घरी परतला नाही। म्हणून ते थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। त्यांनी सांगितलं की त्यांचा जो 11 वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे जिशान नावाचा मुलगा हा 26 नोव्हेंबर 2023 ला गायब झाला। आता पोलिसांनी सुद्धा शोधाशोध सुरू केली, पण शोधाशोध करूनही पोलिसांना काहीही तपास लागला नाही। मग पोलिसांना वाटत होतं की याला कोणी किडनॅप केलंय का, कोणी घुलून बोलून कुठं नेलंय का, नेमकं त्याच्यासोबत काय घडलं हेच पोलीस तपास करत होते। पण मात्र 5 दिवसानंतर या गावापासून काही अंतरावर एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये या मुलाची लाश मिळाली आणि ती लाश मिळाल्यामुळं त्या परिसरामध्ये मोठी गर्दी निर्माण झाली आणि मग त्या गर्दीपैकीच एकानं पोलीस स्टेशनला फोन केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। पोलीस जेव्हा घटनास्थळी गेले, त्या तलावाजवळ गेले, तो मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। तेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा आला आणि त्यामधून स्पष्ट झालं की मुलगा हा पाण्यात बुडल्यामुळं त्याचा मृत्यू झाला। पण नेमका तो पाण्याजवळ कसं काय गेला आणि पाण्यामध्ये त्याला नेमकं कोणी ढकललं, त्याला पावता बी येत नाही, मग तो एवढ्या लांब कसं काय आला, असे विविध प्रश्न पोलिसांना पडलेले होते। म्हणून पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली। आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या जो मार्ग आहे कालव्याकडे जातो, तलावाकडे जातो, त्या मार्गावर जेवढे लोक राहतात आजूबाजूला त्या लोकांना विचारण्यात आलं की या मुलाला तुम्ही तलावाच्या दिशेनं जाताना पाहिलंय का, पाहिला असेल तर तो कोणासोबत गेला होता। अशा विविध लोकांना विचारल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की हो याला एका व्यक्तीबरोबर जाताना पाहिले। तर त्याच्यापैकी काही लोकांनी सांगितलं की हा तर त्याच्या काकासोबतच फिरायला गेला होता, त्याच्या काकांनीच त्याला तलावाच्या दिशेनं नेलं होतं। मग जेव्हा पोलिसांनी त्या जिशानच्या काकाला ताब्यात घेतलं, त्या काकाची कसून चौकशी केली, तेव्हा त्यानं सांगितलं की मी फक्त फिरायला नेलं होतं, बाकी मला काही माहीतच नाही आणि तिथून आम्ही वापस देखील आलो होतो। पण हे सगळं उडवाउडवीची उत्तरं होती। पोलिसांनी ज्या पद्धतीनं त्याला विचारलं होतं त्या पद्धतीनं तो बोलत नव्हता, दुसरंच काहीतरी बोलत होता। मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा मात्र त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानं सांगितलं की एक दिवस असंच त्याचं आणि त्याच्या वहिनीचं नको ते कृत्य चालू होतं। म्हणजे त्याचं त्याच्या वहिनीवर प्रेम जडलं होतं आणि या दोघांनी अनेक वेळा एकमेकांसोबत शारीरिक संबंधसुद्धा ठेवले होते, कारण की तो तिचा दीर होता आणि तो तिच्या घरापासून काही अंतरावर राहायचा आणि हिचा जो नवरा होता तो नवरा वारलेला होता, त्याचं निधन झालेलं होतं। म्हणून ती तिच्या मुलाचा सांभाळ करायची आणि संध्याकाळ झाली की तिचा दीर तिच्या घरी यायचा। मग तिचा दीर तिच्या घरी येऊन सगळं काही करायचा आणि हा मुलगा झोपलेला असायचा। मग बरेच दिवस हे अशा पद्धतीनं चाललं। पण मात्र एक दिवस अचानक तो दीर तिच्या घरी आल्यानंतर या दोघांनी नेहमीप्रमाणे सगळं काही करायला सुरुवात केली। पण मात्र अचानक तो जो मुलगा होता जिशान
त्याला ते सगळं आवाज ऐकून जाग आली. जाग आल्यानंतर त्यानं ते संपूर्ण प्रकरण त्याच्या डोळ्यांनी बघितलं आणि मग या दोघांनी लगेचच प्लॅन केला. कारण की त्यांना वाटलं की जर यानं ही गोष्ट कोणाला जर आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा पाहुण्या रावण्यांना सांगितली तर या दोघांची ही जिंदगी उद्ध्वस्त होईल, त्या दोघांचंही काही खरं राहणार नाही. म्हणून यानं दुसऱ्या दिवशी त्या मुलाला फिरण्याच्या बहाण्यानं त्या तलावाजवळ नेलं आणि तलावाजवळ नेऊन स्वतःच्या पुतण्याला पाण्यामध्ये ढकलून दिलं आणि तो तिथून वापस आला आणि स्वतः त्या काकानं आणि त्याच्या आईनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दिली, जेणेकरून कोणालाही काही माहिती मिळणार नाही आणि संपूर्ण संशय हे दुसऱ्याच लोकांवर येईल. पण मात्र गुन्हेगार किती हुशार असला, किती चालाक असला तरीसुद्धा तो कायद्याच्या आणि पोलिसांच्या कचाट्यातून वाचू शकत नाही. पण या महिलेनं स्वतःच्या शारीरिक भूक भागवण्यासाठी स्वतःच्या वासनेपोटी स्वतःच्या पोटच्या जीवाला तिनं मारलं होतं आणि त्यामध्ये तीसुद्धा तेवढीच आरोपी होती जेवढा आरोपी तिचा तो धीर होता, तिचा तो प्रियकर होता. या दोघांनाही कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, परिवारातल्या सदस्यांनी केली आहे. या संपूर्णचा घटनेचा तपास पोलीस करतच आहेत. त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाने गुन्हे दाखल केले आहेत. पण मात्र यांचंच पुढचं जीवन आता पोलीस स्टेशनमध्ये जेलच्या आतमध्येच जाणार आहे. अजूनही समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.